या 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 इकडे. या सगळ्याची काय गरज होती? ते नीलसाठी कपडे आहेत आणि तुला दानासाठी गहू. आमच्या छोट्या साहेबांचं मोल ते फक्त गव्हाच्या दाण्यांनी. बस नीलला बसण्यासाठी चौरंग आणा. रोशनी, पुरी जरा चौरंग घेऊन ये ना. तिथे त्या उंबरठ्याच्या जवळच ठेवलाय. अरे, मी तर माझं रक्षासूत्र वरतीच विसरलो. हे असं चोरून माझ्याकडे काय पाहत होतीस? ते मी चोरून चोरून कशाला बघून येईल? काहीच पाहत नव्हते. थांब. कद्दकुमारी, तू तर नेहमी मला बोलतेस, पण मी जे काही करतो ते बिनधास्त समोरासमोर करतो, असं चोरून लपून नाही. नील, मी चोरून थोडीच पाहत होते. ते काकीजीने ना मला चौरंग आणायला सांगितला होता. खोटं वाटत असेल तर विचार. ते घेण्यासाठी हे काय तिथे आहे ना. बरं कद्दकुमारी, ऐक, मान्य करतो की तू चौरंग घ्यायला आली होतीस, पण मला मदत तर करून जा. कसली मदत? याचं काय करू? कमरेत खोच ना नील. कसं? झालं सगळं? ठीक आहे, सगळं सामान ठेवलं ना, आता निघ. चल. अरे, असं कसं? तुम्ही ना आता कुठेच नाही जायचं. पण का? सांगितलं ना तुम्ही आता कुठेच नाही जायचं म्हणून. पण का? सगळ्या बॅग्स तर ठेवल्यात ना. ते ते बरं, ते हा माणूस उभा आहे ना, अजून याचा हिशोब करायचा बाकी आहे ना. आता तुम्ही समोर असाल तर हिशोब वगैरे करण्यात प्रॉब्लेम नाही होणार ना. अहो ताई, सुरेंद्र भाऊनी मला पैसे दिलेत. चला. अहो अहो, तुम्ही कशाला जाताय? सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही आता बाहेर नाही जाऊ शकत. पण का? ते काय त्याचं ते त्याचं काय? हे पकडा पकडा ना. मालकीणबाईंनी सांगितलं होतं की गव्हाचे दाणे छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये सुतळीने बांधून ठेवायचे, आणि माझा इतका छोटासा जीव आणि इतकं मोठं काम माझ्याच्याने तर नाही होणार बा. अरे देवा, थोडी तुम्हीच मदत करा ना माझी. हा,
मला माहित होतं की तुम्ही मला नाही नाही म्हणणार. नाही नाही ते मी जरा जाऊन येते. आणि तू इथेच का उभायस हा? चल. सुतळी काय असते? अरे दरवाजा. बोल रे वा. थांब. अगं ऐक तरी कद्दुकुमारी, तू माझी मदत तर केलीस, आता जरा मी पण तुझी मदत करतो. कसली मदत? नील, आता वाटतंय की चौधरी घराण्याची होणारी सून उभी आहे. डूड, कुठेस तू? जर तू हॉस्पिटलला पोचला असेल तर मी पण तिथे येते. हॉस्पिटल? नो, नीलच्या घरी आहे. नीलच्या घरी? What the hell are you doing there? ही रोशनी. रोशनी? रोशनीला काय झालं आता? रेवा, मी नंतर भेटून सांगतो. नेव्हर माइंड. चल, मी नंतर फोन करतो. बाय. हा आकाश रोशनीच्या बाबतीत काय बोलत होता? रोशनीला काय झालं? ती पळत का चालली? आकाश, आता तू कुठे चाललायस? हे काय चाललंय? नील भाऊ, अम्माजींनी सांगितलं होतं की तुमची नजर उतरवायला. या आम्हाला पण ना काही चैन नाही. इतकं मोठं तुलादान कमी होतं का? आता हे अजून काय काय करते? नील, कर ना रे, चांगलं असतं. कद्दुकुमारी, तुझी आणि माझ्या अम्माची ना चांगलीच जमेल. काका, एक मिनिट. काका, असं नाही करायचं. मला द्या, मी करते. डोक्यापासून पायापर्यंत नजर काढली जाते. द्या इथे. थांब रोशनी. आत नको येऊस, नाहीतर हा उंबरठा मला परत नवीन बनवावा लागेल. नवीन बनवावं लागेल म्हणजे? तू नवीन उंबरठा बनवलास? त्या दिवशी तू चुकून हा ओलांडला होतास, म्हणून मी त्याला बदलून टाकलं. आता तुझी चूक दुरुस्त करणं माझं कर्तव्य आहे ना. अरे ते इथे ठेवून दे. जरा जिलेबीला विचारूया की
प्रकरण कुठपर्यंत पोहोचले? पैसे मिळाले ना? मग जा आता, चल. मालकीण बाईंचा फोन. बोला मालकीण. अच्छा ऐक, मी रोशनीला तिकडे पाठवलंय. आता तुला तिला स्टोर रूम मध्ये घेऊन जायचंय, समजलीस? मालकीण बाई, हा मुंबईवाला तर खूपच हुशार आहे. मी मोठ्या मुश्किलीने त्याला धरून ठेवले तिथं. जर मी तिथून गेले ना तर तो नक्की पळून जाईल तिथनं. अच्छा ठीक आहे, मी काहीतरी करते, तू तिथेच थांब, ठीक आहे? हो मालकीण. बरं झालं ना कद्दू कुमारी की तुला बिंदी परत लावली मी. आता तू ना स्वतःचं कौतुक करणं बंद कर. अच्छा, आणि तू उगाच आता खोटा आव आणू नकोस, समजली? म्हणजे असं काय झालं मोठं? फक्त एक बिंदी तर लावलीस. म्हणजे आता याचा अर्थ पण तुला मलाच सांगावा लागेल ना कद्दू कुमारी. तू सर्वांसमोर बिंदी लावून आली होतीस आणि जाताना बिंदी शिवाय जाशील तर तुला माहित आहे ना लोक काय विचार करतील, काही गडबड. नील, हो हो, बोल 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 ना. अगं आई, ती रोशनी कधीपासून चौरंग घ्यायला गेलीये, अजून नाही आली पोरगी. मला तर चिंता लागून राहिलीये ग, पोरीला काही झालं तर नाही ना. 100 मूर्ख मेले असतील तेव्हाच ही कम्मू जन्माला आली असेल. कम्मू, ती बघ रोशनी आली. नमस्कार दीदा. नमस्कार काका. अरे नील, बोला दारजी. ये पोरा, गुरुजी वाट पाहत आहे. चल पूजा सुरू कर. हो. चौधरी साहेब, आधी चौरंगाची पूजा होईल. रोशनी बेटा, तिकडे ठेव बरं. रोशनी बेटा, त्यावर रांगोळी काढ आणि एक स्वस्तिक चिन्ह काढ. वहिनी, रोशनी इथे काय करते? एकटी गेली होती, सोबत नीलला घेऊन आली. मला तर काही समजतच नाहीये. कम्मू, तू रोशनीचं सोड, तुझ्या लाडक्या आकाशला बघ. तो जिलेबीचं ऐकत नाहीये. जा, तू तिथे जाऊन त्याला सांभाळ आणि इथे येऊ नको दिवस. जा जा. पण मला समजत नाहीये की रोशनी इकडे कशी? जितकं सांगितलंय तितकंच कर. ही ती खटमिरची, ही सगळी कामं मलाच सांगते आणि स्वतः मालकीण म्हणून मिरवते. काय? काही नाही बहिणी, जाते मी. वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तं विकटाच धनुर्धराष्टकं नवं भालचन्द्रं च दशं तो विनायकं एकादशं गणपती द्वादशं नतो गजानन. बाईजी, तुमचा संशय खरा ठरला. त्या अज्जूचं ना काहीतरी कारस्थान चालू आहे, पण त्याला हे नाही माहित की मी त्याला जितू बरोबर बोलताना पाहिलं होतं. मला तर वाटतंय की जितू परत अज्जूच्या टीम मध्ये गेलाय. बोलतोयस तर तू योग्य बनते. या अज्जूच्या डोक्यात कोणतं ना कोणतं कारस्थान नक्कीच चालू आहे, कारण मी त्याला इतक्या आनंदानं काम करताना कधीच पाहिलं नव्हतं. चौधरी साहेब, अभिषेकाचा मुहूर्त झाला, दुधाची तयारी झाली असेलच. अज्जू, जाऊन दूध घेऊन ये. तू त्या राममोहनला सांगितलं होतं ना दूध आणायला. जा. आणि ऐक, ते प्रसादासाठी मिठाई पण आण. आली की नाही बघ, बन्सीकडून येणार होती ती. चल जितू चल. अहो ऐका तर,
तुम्हाला ना स्टोर रूम मध्ये बोलवलंय. कदाचित काकी असतील, त्यांना काहीतरी मदत हवी असेल. कुठे चाललास रे तू? हा, सरबत तरी पिऊन जा. कमोजी थँक्यू, पण मला महत्वाचं काम आहे, मला जायचंय. प्लीज. तू असं काय बोलतोयस? तू माझ्यासाठी इतकं काही केलं आणि मी तुला साधं सरबत नाही पाजू शकत? थँक्यू कमोजी, पण मला खरंच महत्वाचं काम आहे. सरबत नंतर कधीतरी. तुला ना सरबत हे प्यावंच लागेल, तरच मी जाऊ देईन तुला. बस झालं, आता जाऊ. नाव 9, 10, 11, 12 नाही. हत्ती निघून गेला, शेपटीच राहिलीये. हा, मला म्हणायचंय, तू माझं इतकं सगळं काम केलंस, बस आता छोटंसं काम राहिलंय. बस फक्त ते कर. त्याचं काय ना, गुरुजींनी पूजेसाठी 4 ओळ्या मागितल्यात. चार ओळ्या. व्हॉट द हेल इज दॅट? ते छोटे छोटे दाणे असतात ना, पांढऱ्या रंगाचे, पूजेत लागतात, प्रसादामध्ये टाकतात ना ते. हा, मला माहित आहे. मालकीनबाईंनी सांगितलं होतं, पण ते वरती ठेवलंय ना, म्हणून काढता नाही आलं. जरा तुम्ही माझी मदत करा ना, या ना. त्याचं काय ना, डब्बा खूप वरती ठेवलाय आणि तू खूप उंच आहेस ना. ही बिचारी बुटकी आहे ना, हात नाही पोचत. आणि विचार कर, माझा हात कसा जाईल. आता तू इथे आहेस ना, प्लीज. फाईन फाईन फाईन. काय हे 4 ओळी. हं? चारोळी कुठे आहे चारोळी. ती? ते तिथे ठेवली आहेत. तिकडे. इथे कुठे? ती तिकडेच ठेवली आहेत. याच्यात तर नाहीये. पुढे बघ, थोडं वरती. छोटे छोटे दाणे असतील. चलिये, छोटे छोटे दाणे. हा, याच्यात पण नाहीयेत. सुरेंदर, काय झालं? तू विचार कसला करतोयस? काही नाही आई. रोशनी व्यतिरिक्त काय चिंता असणार मला? माहित नाही ही पोरगी या घरात आपलं स्थान मिळवेल की नाही. बस हीच एक चिंता लागून राहिलेली आहे मला. अरे तू चिंता नको करूस. रोशनी आपली जागा नक्कीच मिळवेल. पण आई, पाहिलंच ना तू, कल्याणी वहिनी कशी. अरे बाळा, ती तर प्रत्येक घराची रीतच आहे. सासू बरोबर जिंकणं इतकं सोपं नाही. तिच्या कसोटीवर खरं उतरायला वेळ लागतो. मला पण लागलेला. पण आपली रोशनी जिथेही जाईल ते घर उजळून टाकेल. ती आपल्या गुणांनी सगळ्यांचं मन जिंकून घेईल. रोशनी बेटा, त्या तिथल्या तुळशीच्या झाडाची थोडीशी पानं हो, घेऊन ये. गुरुजी. हा. काय झालं बेटा? काही पाहिजे? मिठाई खायची आहे तुला? नाही, मग ते तुम्हाला ना स्टोर रूम मध्ये बोलावलंय. मला
कोणी? ते तर माहित नाही. मला स्टोअर रूम मध्ये कोण बोलवू शकतं? कदाचित काकी असतील. त्यांना काहीतरी मदत हवी असेल. कमोजी नाही सापडत आहे. मला नाही वाटत ते इथे ठेवलंय. काय ते चारोळी नाही ठेवली इथे. अरे अरे तिथेच तर आहे आकाश. तू हे काय बोलतोयस? मी तुला खोटं सांगणार आहे का? आणि जिलेबी मला खोटं बोलेल का? ती तर या घरची मोलकरीण आहे आणि तिला सगळं माहितीये. मग तिलाच तिथेच बघ ना, वरतीच कुठेतरी डबा ठेवला असेल. जर मला कळता आला असतं तर मी तुला कशाला सांगितलं असतं. शोध ना प्लीज आकाश. काकी? 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 काकी तुम्ही? तुम्ही? रोशनी आहे कुठे? दारजी मी पाहून येतो. तुम्ही इथे काय करताय? याचा अर्थ तुम्ही मला इथे बोलवलं? मी किती मूर्ख आहे. हा तुमचा प्लान असू शकतो. रोशनी, तुम्हाला वाटतं हे सगळं मी माझ्या सुखासाठी केलं? जे मी आजपर्यंत करत आलो ना ते तुमच्या सुखासाठी केलंय.